तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर म्हटलं तर आज गांधी जयंती पण आहे आणि आज आहे दसरा. तर दसऱ्याच्या सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दसरा म्हटलं तर सगळ्यांच्या घरी आज म्हणजे सगळ्या वस्तू पूजा वगैरे करतात, देवाची पूजा करतात. परत मेन म्हणजे आज गोड स्वयंपाक असतो. तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक बघा माझं चालू आहे. इकडं मी दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडं पुरण बनवून ठेवलंय, इकडं पीठ मळलंय, इकडं आमटी केली आहे मस्तपैकी, उकळी फुटली बघा आमटीला. भात बनवलाय, अजून पोळ्या बनवायच्या बाकी आहेत. नुसती मी तयारी करून ठेवली आहे. आणि ह्यांची बघा इकडं इस्त्री करायचं चालू आहे. हो, तुम्ही कुठं चालले इस्त्री करून कपड्यांलाच? काय ते रावणचं काहीतरी असं वाटतं इथं. जाणार आहे तुम्ही? सगळे जातात. आम्हाला पण नेणार आहेत का? लेडीजला अलाउड नाही. मग भैया तुम्ही बाळा तिघजण चाललात? बघा हे चालले दादा तिकडं खंडेश्वरी मंदिराच्या इकडं, तिकडं रावण जाळतात ना, तिकडं चालले. त्याच्यामुळे यांची तयारी चालू आहे. इकडं जंगी तयारी चालू आहे बघा, इस्त्री वगैरे कपडे. आणि मी काढल्यात इकडं पापड्या तळायला. भैया भैया आता शिका आंघोळ करून चहा प्यायला लागलेत. भैया काय काय असतं तिथं त्या खंडेश्वरीची इथं आज दसऱ्याचं? तुम्हाला व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवणार आहे. ते दाखवा काय तुम्ही गेल्यावरती सगळा व्हिडिओ वगैरे काढा व्यवस्थित. चला मग थोड्या वेळाने आमची दसऱ्याची पूजा वगैरे आम्ही करणार आहेत. आता थोडा स्वयंपाक बाकी आहे, थोडा झालाय अजून. तर बघा पूर्ण आमचा व्हिडिओ सगळा तुम्ही व्यवस्थित बघा. मी आता पुरणपोळ्या करायला घेतल्यात. जमतात का कशा बघा. ती एक बनवली मी त्याच्यावरती. फुगायला लागली मग येतेच ना मला बनवायला. पहिल्या सुरुवातीला पुरणपोळ्या कोणी बनवायचे शिकवलेल्या तुला? बहिणीनी माझ्या मोठ्या बहिणीनी भाकरी पुरणपोळ्या तिने शिकवलं मला. बघा किती मस्त झाली. तर फुगली किती छान बघा. लुसलुसीत दिसायला एक नंबर. पोळण तुला खरंच एवढ्या पुरणपोळ्या आवडतात? मग हा, पुरणपोळी मला लय त्याच्यामुळं तर आज सगळ्या लवकर उठून स्वयंपाकाला लागले. होय, पुरणपोळी आवडते त्याच्यामुळं. ते तिकडे वेगळंच बनवतात त्या रेडीमेड देतात ते ह्याच्यावर ना प्लॅस्टिकवर बनवतात अगोदर आणि नंतर त्याच्यावर टाकतात. ते काय विषय म्हणजे मैद्याची असते का ती? हा, मैदा मिक्स असेल त्याच्यामुळे त्यांची उडी अशी एकदम तेलावाली होती. तर तुझी बी कमी झाली का? एक मस्त झाली ना, किती छान झाली. तर तुम्ही पण अशाच बनवता का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा माझ्या पुरणपोळ्या कशा झाल्यात. तर असं केलंय मी आता गोळा आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घेते मस्त पैकी. जास्त पुरण भरल्यावर मस्त पोळी लागते. मस्त पैकी असं गोल फिरून घ्यायचं. बापरे, मधुर रेसिपी आहे का तुझी? मधुर रेसिपी नाही, वैशाली रेसिपी आहे. वैशाली रेसिपी. ज्या ते तुझे ते काय म्हणते ते मोदक बघून भरपूर लोकांना ती रेसिपी बनवा वाटते. किती जणांनी मला फोन केले होते. खरंच ते मोदक होते का पाकिस्तानवर टाकायचे बॉम्ब होते? नाही का, तुम्हीच नाव ठेवायला लागलात. अरे भारी, छान झालं. ते फक्त ते एवढंच की त्याची मला ते काय म्हणतात त्याला, त्याचं ते कसं असतं तेच नाही जमलं मला. फक्त त्याची डिझाईन असती ना ती नाही जमली, नाही तर टेस्ट त्याची छान झाली. काय टेस्ट झाली ती छान, पण ते दिसायला लय डेंजर दिसत होते ना. मी फर्स्ट टाइम केलते. फर्स्ट टाइम कोणती गोष्ट करायला लागलं चुकत असते. होय मग. तर बघा मित्रांनो, माझं नाव जान्हवी आहे. तर आज दसऱ्यानिमित्त आमची ते तयारी सुरू आहे. तर हे बघा, आम्ही फुलं पानं सगळं आणलेलं आहे. आज दसऱ्यानिमित्त आम्हाला घरांना लावण्यासाठी हार बनवायचा आहे. तर बघा हार कसा बनवतोय आम्ही.
आधी पान घ्यायचे. पान घेतल्यानंतर त्याला स्टॅपलरने किंवा फेविकॉल तुम्ही त्याला चिटकवू शकता. त्यानंतर फुल लावायचं आणि असे वेगवेगळ्या प्रकारे ते बनवून घ्यायचे. आणि कसं स्टॅपलर कसं मारायचं? स्टॅपलर ते असे ते पाने घ्यायची 4. त्याला स्टॅपलर मारायचं. तर चारही बाजूने ह्याला स्टॅपलर मारून घ्यायचं. गाडीला हार बनवलाय का? बनवलाय ते भैया येईन ना आता, त्याच्यावर ते आल्यावर बसवायचं. त्याला स्टॅपलर मारून घेतल्यानंतर त्याला फुल लावायचे असं घेऊन द्यायचे. तर तुम्ही पण दसऱ्याला असेच हार बनवा. तर बघा हे माझं बनवून झालेलं आहे. तर ते अशा प्रकारे बनतात आणि घराला डेकोरेशन करायसाठी मस्त छान दिसतात. जर तुम्हाला असेच बघायचे असतील, शिकायचे असतील, मी तुम्हाला थोड्या वेळाने सविस्तर कसे बनवायचे ते सांगेल. दिवाळीला किंवा आता दसऱ्याला तुम्ही असे बनवू शकता. कसा आहे 24 कॅरेट? तुम्ही बनवलाय? मग मग मी बनवलाय. बघा आमचे हार वगैरे बनवून झालेत. माझा हात नाही पुरते म्हणून ते लावायला लागलेत आता. मीच बनवलाय. काही नका म्हणत जाऊ, मीच बनवलाय. मी बनवून दिलाय, तुम्ही लावायला लागले फक्त. बसलाय? हो, छान वाटायला लागलंय. थोडं इकडून हे करा, खाली या थोडस. हा खाली इकडून. हो हा खालचं लावायचं लगेच. चला ना मग ते घ्या. केली वाटतं. पूजा करताना तू कुठं होती मग? मला काय माहिती. हे बी मीच बनवलाय हार. हो सगळे तुम्हीच मस्त वाटायला. छान झालाय. पाय पड. तुम्ही गेस करा बरं, एवढं पोत भरून आम्ही काय आणलं असेल तर. उचलाना सुद्धा एवढं जड आहे. मी दाखवते तुम्हाला एवढ्याच्यामध्ये काय आणलंय तर. हे बघा, सगळे रांगोळी आहे. रांगोळीचे कलर वगैरे आणले बघा केवढे. ग्रीन कलर आणलाय, पिंक आणलाय, येल्लो, कोणता ब्लॅक आणलाय, ग्रीन कलर आहे, ऑरेंज कलर आणलाय, हा ब्ल्यू कलर आहे, हा पिस्ता कलर आणलाय, हा एक मोरपंखी कलर, हा रेड कलर आणि 2 व्हाईट कलर. स्पेशल आम्ही दसरा रांगोळी काढण्यासाठी एवढे पोत भरून रांगोळी आणले. आता आम्ही रांगोळी काढायला चालू करणार आहोत. आम्हाला रांगोळी काढायची. तिकडनं गावा पलीकडून. जा पटपट. चला करा चालू. ह्यातले बाकीचे टाका ना. ह्याच्यावर ठेवा, जे लागणार आहे तेच घ्या फक्त. ह्याच्यात टाका बरं घरी. ह्यात रांगोळी टाका. टाका तर. उचलू नको ते मारीन. पडायला काय केलंय ते? ए ठोती तर. ठेव इथं. इकडे असलं तर त्याला वर बांधायला. हे कुत्रं लय परेशान करायला लागले. रांगोळी आमची ठेवत नाही आजच्या दिवशी. काढायच्या आधीच त्याच काढायच्या आधी ते कुत्र उद्घाटन करायचं बघायला. काय झालं?
ते कुत्रा आम्हाला अजिबात रांगोळी काढून देत नाही. आम्ही काढायच्या अगोदरच इथनं मिरवायला लागलोय. सगळी रांगोळी सकाळी काढलेली पुसली, आता डबल दुसरी काढायला लागलो तरी तिथं बसले राखण रांगोळीला. बस एवढे पोत्रा झालाय आमची दसऱ्याच. आम्ही एवढी रांगोळी काढली आणि हॅप्पी दसरा नाव आता हे काढायला लागलेत कारागीर. बघू कसं काढतात आपण तर. फायनली बघा आमची रांगोळी झालेली आहे. इकडं बाहेरून पण हॅप्पी दसरा लिहिले, आता आतमध्ये पण लिहायला लागले. पाऊस पण यायला लागला. आता आमची रांगोळी मोडती का काय काय पाऊस यायला लागलाय ना. मारा मारा लवकर मारा. हा. बोला. तुम्हाला लाजायला लागले. असून घेऊन तर बघा फायनली आमची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. बघू शकता कशी आली आहे. तर जमली का आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आमचा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आम्हाला रांगोळी जमली का ते सांगा. आणि पाऊस पण यायला लागला. आमची रांगोळी राहती का नाही माहित नाही आता तरी पण आम्ही काढली पावसात बसून. चला सोनं घेतलेलं आहे आम्ही, सोनं खरेदी केलेलं आहे आता. आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. देवीच्या दारात आम्ही टाकणार आहेत आता सोनं. बघू शकता आजूबाजूची गर्दी प्रचंड, पूर्ण प्रचंड गर्दी. आणि मी ब्लॉगर आकाश राणे यांचं खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी असं सुंदरसा असा व्हिडिओ बनवलेला आहे. यंदा काहीच गर्दी नाही, काय म्हणू शकता. दरवर्षीप्रमाणे या वर्षी थोडीच गर्दी कारण की सहाच्या सुमारास थोडी पाऊस पडले होते. त्या कारणास्तव गर्दी कमी आहे, परंतु भरपूर प्रमाणात गर्दी आहे. दरवर्षीप्रमाणे जर बघितलं तुम्ही तर यावर्षी खूपच कमी गर्दी आहे. आपले दागिने व्यवस्थित सांभाळा अशी संस्थेकडून आवाहन करत आहेत. आणि लहान मुलाचे हात सोडू नका असे आवाहन करीत आहेत मंदिराच्या संस्थेकडून. प्रचंड गर्दी मंदिराच्या दरबाराकडे निघालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला भरपूर खाऊ प्रकार भेटतील, पेढे वगैरे असतील. कुंतलगिरी स्वीट होम. पूजेला लागणाऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत आम्ही थोड्या मस्त. आणि घरी पूजेसाठी लागतात त्या वस्तू आम्ही घेतलेल्या आहेत. ही खाऊ गल्ली. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आम्ही आलेलो आहे दसऱ्या मेळावा बीडमध्ये. जनसागर उलटलेला आहे इकडे बघू शकता, पण अंधारात काही एवढं दिसणार नाही तुम्हाला. पण जनसागर ओलांडला आहे. त्या साईडला रावण जो आहे आणि हे बघा आतिषबाजी
सुंदर प्रकारे अशी आतिषबाजी होत आहे आणि माझ्यासोबत जे आहेत ते तुम्हाला बिगर फ्लॅशचे दिसणार नाही आहेत, कारण की ते म्हणजे इकडं गोविंद कादे बँकेचे चेअरमन आणि इकडे जे आहेत ते SBIचे CEO माननीय वैभवजी क्षीरसागर. आलो इकडून आज झालं. हे आहेत आम्ही आणि या ठिकाणी गर्दी बघू शकता तुम्ही. डोंगरावरती सुद्धा भरपूर गर्दी आहे, पण तिथून दिसत नाही. डोंगरावर सुद्धा भरपूर गर्दी बसलेली आहे आणि माणसाला जाता येत नाही आहे ना, भरपूर गर्दी. तरी पण पावसामुळे कमी गर्दी झालेली आहे. यंदाच्या वर्षी जेवढा गर्दी असते तेवढी कमी आहे पावसाच्या भीतीमुळं, कारण सुरुवातीला थोडे पावसाचे थेंब पडत होते, त्यामुळं भरपूर लोक जे यायचं कॅन्सल केलेलं आहे, नाही तर इथं उभं थांबायला सुद्धा जागा नसती. रावण पेटलेला आहे आता. पब्लिक बघा, पब्लिक खतरनाक पब्लिक. मोठ्याने म्हण. हाय मोठ्याने म्हण, आवाज नाही येत. शिलागण खेळत खेळत गेले दरव्याच्या काठी सोनं टाका आमच्यासाठी. शिलागण खेळत खेळत गेले दरव्याच्या काठी सोनं टाका आमच्यासाठी. शिलागण खेळत खेळत गेले दरव्याच्या काठी सोनं टाका. आवाज जा. आमच्या इकडे असं असतंय की शिलांगण खेळायला जावं लागतं. आता तुम्ही बघितलं असेल की रावण वगैरे जाळायला तिकडे पूजा वगैरे करून यायचे, देवदर्शन वगैरे करून यायचं. तिकडून आल्यानंतर घरी सोनं आपलं तिकडून खरेदी करून किंवा घेऊन यायचं, म्हणजे त्याला लूट म्हणते. सोनं तिकडून घेऊन आल्यानंतर आपण जे घरी आलतो तर आपल्या घरी बहीण असेल किंवा आपली आई असेल, ते बसून आपल्याला ओवाळतात आणि ती एक म्हणतात की शिलांगण खेळत खेळत गेले दर्याच्या काठी. आमच्याकडे अशी प्रथा आहे, तुमच्याकडे कशी आहे नक्की कमेंट मध्ये सांगा.
तुमचं शिलांगण खेळत खेळत गेले दर्याच्या काठी सोनं टाका आमच्या काठी शिलांगण खेळत खेळत गेले दर्याच्या काठी सोनं टाका आमच्या काठी सगळ्यांनीच म्हणायचं असते. सगळ्यांनीच म्हणायचं असतं. जाऊन त्याच्यामुळे त्यांना ओवाळायला परत एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या परिवाराकडून सर्व आमच्या परिवाराकडून तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. हॅपी दसरा. थँक्यू. हॅपी दसरा. अरे पण तिने मला वाटलं चालू दिलाय मोबाईल माझ्याकडे काढता काढता सोंग घ्या आणि